हॅलो फ्रेंड्स, आज आहे वटपौर्णिमा. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मला आज नाशिकच्या मैत्रिणींची खूप आठवण येते आहे. आम्ही नाशिकला असायचो तर मस्त सगळ्या मिळून एकत्र पूजा करायचो, रील्स खूप काढायचो, फोटोज तर खूप काढायचो आणि दिवसभर धमाल मस्ती करायचो. वटपौर्णिमा आणि उपवास हा कुठे जाणवतच नव्हता. एवढ्या सगळ्यांच्या याच्यामध्ये दिवसभर आम्ही एकत्र असायचो. पण आज मी इथे एकटीच आहे आणि एकटीच वटपौर्णिमेची पूजा पण करणार आहे. बघा, पूजेचं ताट वगैरे सगळं वॉश करून इथे मस्त सकाळपासून ठेवलं आहे. एक्साइटमेंट पण आहे की पूजा करायची म्हणून वटपौर्णिमेची. आज बायकांना काही नटायला थटायला मिळतं तर मस्तच वाटतं ना. चला, पूजेचं ताट रेडी करते मी आता. हा तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, पाणी, पंचामृत, प्रसाद, हळदी कुंकू, कापूर, गणपती बाप्पा आणि घंटी. मेन गणपती बाप्पा, वस्त्र. हा हे अजून दुसरं मेन आजच्या दिवसासाठी लागणारं धागा. माझ्याकडे सगळं सामान तर नाही अवेलेबल आता. जे आपल्याकडे मी तर पुडी असते ती त्याच्यामध्ये शृंगार असतो, तो काय म्हणतात त्याला, बांगडी वगैरे, तर तसं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे ह्या सुट्ट्या सगळ्या वस्तू ज्या त्याच्यात असतात त्या होत्या, त्या घेतल्या आहे मी पूजेला. श्रद्धा महत्त्वाची आहे ना. प्लॅस्टिक, अगरबत्ती. सो रेडी झाले आता माझं पूजेचं ताट. बॅक कॅमेरा करून दाखवते. सो हे पूजेचं ताट रेडी झालं आहे अशा प्रकारे. आणि ह्या सोबत पूजा झाल्यावरती हात पुसतो. आता मी रेडी झाली आहे पूजेसाठी. आता पूजा करायला घेते. आणि पूजेचं मी बाहेर झाड ठेवलं आहे कारण माझ्याकडे स्वतःचं झाड आहे. 5-6 वर्ष झाले मी त्याच झाडावर पूजा करते आहे. माझ्या ननंदबाईंकडे जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा त्यांच्याकडे झाड होतं. तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की घ्यायचं, पण असा कधी योग आलाच नाही. आणि मग 2020ला जेव्हा कोविड आला तर पूजा कुठे करायची काय, तेव्हा थोडे प्रश्न उभे राहिले. तेव्हा मग असं वाटलं की आपण आपलं एक झाडच आणूयात आणि त्याच्यावरती आपली पूजा करूयात. तर मग मी 2020पासून ते झाड घेतलं आहे आणि मी माझ्या त्या झाडावरच पूजा करते. चला, मी दाखवते तुम्हाला माझं झाड आणि माझं लुक पण दाखवते पूर्ण मी तुम्हाला कशी दिसते. फ्रेंड्स, ही सगळी मोत्याची ज्वेलरी जी मी आज वेअर केलेली आहे ती मी संभाजीनगरला माझी एक फ्रेंड असते तिच्याकडून घेतलेली आहे. ते ऑर्डर घेतात आणि बनवून देत असतात. तर मला खूप आवडली ही ज्वेलरी. आणि ही मोगरा डिझाईन आहे. त्यात 2 बँगल्स आहेत, अंगठी आहे, पुन्हा हे मंगळसूत्र आहे, एक छोटंसं नेकलेस पण आहे. आणि ॲक्च्युली त्याची नथ पण आहे, दाखवते मी. पण ती थोडी मला मोठी होती ती नथ. ती माझ्या फेसला काही चांगली वाटली नाही म्हणून मी माझी जुनीच घातली आहे. पण ती पण छान आहे अशी. आणि परत त्याचे हे कानातले आहे आणि एक बिंदी पण आहे, पण मग मी वेअर नाही केली आहे ती. असं पूर्ण सेट मी त्यांच्याकडून परचेस केलेला आहे. छान आहे. इथे मी वडाच्या झाडाचं सेटअप केलं आहे. माझं 5-6 वर्षापूर्वीचं झाड आहे, एवढं झालं आहे. चला, आता मी पूजा करायला घेते. पूजा आवरून घेते पहिले, मग बोलते परत.
झाली आहे. आता पूजा झाली आहे, पूजा खूप छान झाली आहे, मस्त वाटलं. फक्त एकटी होती म्हणून थोडंसं एकटं वाटत होतं. ग्रुप असलं की मजा येते. ठीक आहे. सो कधीतरी असं पण काहीतरी वेगळं असं म्हणायचं आणि त्यातच आनंद मानायचा. सो आता झाली आहे पूजा करून, तर आता जरा बराच पसारा झाला आहे घरात आवरण्याच्या नादामध्ये. तो आता मी आवरते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो बाय बाय.